त्यांनी 12:15 झाले ते. आणि एक आश्रम तिथं होतं, बोर्ड होता आश्रम आहे म्हणून, पण आत बघितलं तर एकदम छोटीशी अशी झोपडी टाईप होतं आणि छोटंसं मंदिर होतं. बरं. मग आता तिथं स्वयंपाक करायला लागणार होता आम्हाला. मग माझ्याबरोबर जे सहकारी काय होते, मी आणि सुनील तर तयार होतो स्वयंपाक करायला आता. पण ते म्हणले की नको, आपण पुढच्या आश्रमात जाऊया. वरून आतून एक आवाज आला, बाबाजी आओ चाय पी के जाओ. म्हटलं चला 12:30 वाजले, चहा तरी पिऊया आज जाऊन. हा गेलो, चहा केली, चटई वगैरे आम्हाला टाकली बसायला. आणि बसायला चटई टाकल्यानंतर ते म्हणले बाबाजी भोजन प्रसादी हो गई है? नहीं. मैंने आगे क्यों जा रहे हो आप? भोजन प्रसादी लेने का है ना, इधर रुको, हम भोजन प्रसादी आपको देंगे, आप भोजन प्रसादी पाके जाओ इधर से. त्याप्रमाणे आम्ही मग तिथं थांबलो, चहा दिला त्यांनी आम्हाला. नंतर त्यांचा एक शिष्य होता, त्यांनी ते लगेच स्वयंपाक वगैरे स्वतःच बनवला आणि आम्हाला वाढलं. पण त्या स्वयंपाक करत असताना मी त्या महंतांच्या जवळ गेलो थोडस. अगदी छोटीशी झोपडी होती, त्या झोपडीत ते महंत राहत होते. गेल्यामध्ये हर म्हटलं बाबाजी, आणि मग नमस्कार करून मी त्यांच्या पायाशी बसलो. आणि बसत असताना ते बोलले की तुम्ही मराठीत बोला तुम्ही, कारण त्यांना मराठी चांगलं येत होतं. मला आनंद झाला. बाबा मी मराठीतून बोलायला सुरू केलं. मग त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठून आला वगैरे, महाराष्ट्रातून, सांगलीतून आला, असं सगळं सांगितलं मी त्यांना. तर त्यांची ती मंदिराची अवस्था आणि त्या आश्रमाची अवस्था बघितल्यावर माझ्या मनात कल्पना झाली फार. आणि मी आणि सुनीलनं, माझ्या मित्रांना ठरवलं की असे आश्रम दिसले की आपण त्यांना मदत करूया. पण जाताना आम्ही पैसे इतके नेले नव्हते, त्यामुळे मी काय केलं, म्हणलं की मला तुमचा बाबाजी नंबर दे दो. मी ते नंबर घ्या. तर ते म्हणले कशासाठी नंबर पाहिजे तुम्हाला? तर ते म्हणले मी तुम्हाला थोडीशी मदत करणार आहे आणि मी तिकडे गेल्यावर तुमच्या मोबाईल मध्ये बँक अकाउंटला पैसे पाठवणार. म्हणलं थोडी मला इच्छा आहे मदत करायची तुमच्या आश्रमात. तर ते म्हणले एक गोष्ट करा, आजपासून ज्या ज्या वेळेला तुम्हाला एखादा भुकेला व्यक्ती दिसेल त्याला तुम्ही अन्नदान करा, काही जमेल ते करा. ज्या दिवशी तुम्ही अन्नदान कराल त्या दिवशी तुमची मदत मला माझ्या आश्रमाला पोचलेली असेल. माझं हे आहे. मग बराच चर्चा झाल्यानंतर